मैत्रेयी, त्या आदिशक्तीची परमभक्त. मेल्यानंतरही तुझं अस्तित्व नष्ट नाही झालं ना ग. पण आता मी आले. तुझं अस्तित्व नष्ट होईलच. तुझ्या लेकीचं, तिला साथ देणाऱ्यांचं आणि त्या आदिशक्तीचं. मी आली आहे फक्त माझ्या रक्तपित्यासाठी. युगांयुगांपासून सुरू असलेलं युद्ध जिंकण्यासाठी. ती डॅडची चेअर आहे ना, मला त्यांची खूप आठवण येते म्हणून बसले होते. ओके. तुला भूक लागली असेल ना? आमचं अजून जेवण झालं नाहीये. चल सोबत जेवण करूया. नाही, मला भूक नाहीये, तुम्ही जेवण घ्या. शक्ती त्या तू शिवा ना, राईट? ऍक्च्युली डॅड तुझं खूप कौतुक करतात. तू त्यांचा जीव वाचवलास. थँक्स. म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचं ना, तेव्हा तेव्हा ते तुझं खूप कौतुक करायचे. नाईस टू मीट यू. बरं ठीक आहे. तुला भूक नाहीये ना? तुझ्या मॉम डॅडच्या रूम मध्ये झोप. जा जा. आय डोंट नो मला झोप येईल की नाही, कारण मी त्यांना खूप मिस करते. तुला माहिती आहेत का ते कुठे आहेत? प्लीज मला सांगशील का, कारण मला कळत नाही ते कुठे आहेत. आपण उद्या बोलूयात. चल मी तुला तुझी रूम दाखवते. शक्ती, आपल्याला असं वाटतं की ना तू चुकीचा निर्णय घेतला. बस शिवा, हे बघ, आपल्याला जे काही पुरावे मिळाले आहेत ना, त्यानुसार तर असंच वाटतंय की ती मोहिनी प्रिन्स काका आणि भद्रावतीचीच मुलगी आहे. आणि तुझा विश्वास बसला? नाही, अजिबात नाही. म्हणून तर मी तिला आज पुरतं या घरात घेतलं. आणि शिवा, जर ती खरंच प्रिन्स काका आणि भद्रावतीची मुलगी असेल आणि आपण तिला या घरात घेतलं नाही तर तिच्यावर अन्याय होईल. शक्ती, अगं प्रश्न न्याय किंवा अन्यायाचा नाहीये. आपल्याला माहिती आहे तुला कोणावर अन्याय झालेला पटत नाही, आवडत नाही. शक्ती, ती मुलगी त्यांची खरी मुलगी असेल किंवा नसेल याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपण भद्रा आणि प्रिन्सच्या विरोधात जे काही ठरवलं ना, ते आपल्याला करूनच राहायचंय, थांबायचं नाही. आपल्याला ना विश्वासच नाही बसत आहे की त्या दोघांना, त्या राक्षसांना मुलगी होऊ शकते. अरे शिवा, असं काय बोलतोस तू? त्यांच्यात राक्षसी गुण असला तरी ती माणसं आहेत, त्यांना मूल होऊच शकतं. तुझ्या मनात काय चाललंय शक्ती? त्या मोहिनीची प्रिन्स आणि भद्रासोबत भेट घडवून आणण्याचा विचार नाही ना तुझा? रक्तपित्या, बा चेटकोबा प्रणाम. मोहिनी, पुत्री, अखेर तू या घरात प्रवेश मिळवलास. रक्तपिता खुश आहे तुझ्यावर. तुम्ही जो आदेश दिला तो मी पाळला. तुम्ही जे सांगितलं ते मी केलं. असुर कुळ सुद्धा प्रसन्न आहे तुझ्यावर. आता पुढे काय करायचंय? आदेश द्या मला. सांगतो. आपल्यातल्या दुर्गुणांचा वापर करून सद्गुणांचा झेंडा मिरवणाऱ्यांची हार करायची आहे तुला.
म्हणजे मला कळलं नाही. कलियुग आहे हे पुत्री, कलियुग. आणि या कलियुगातल्या माणसांना हरवण्यासाठी आपल्यातल्या मायावी शक्तींचा वापर करत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचा वापर करत पुरुषांच्या भावनिकतेचा फायदा घ्यायचा. कळलं मला काय म्हणायचं आहे ते? हो, कळलंय. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 दुर्गुणांचा वापर करून शिवाच्या भावनिकतेचा फायदा घ्यायचा आहे. बरोबर? अगदी बरोबर. हे सगळं करण्यात तू यशस्वी होशील यात ते मात्र शंका नाही. आता आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही, कुठलीही दैवी शक्ती. यापुढे आपली जीत होणार आहे. डोळे उघड. हे यशाचं शिखर गाठताना तुला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. या घरातल्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करायचा नाही. आंघोळ करणं, पाणीजन्य कुठल्याही पदार्थाला स्पर्श करणं वर्ज्य आहे. का? जर तू पाण्याला स्पर्श केलास तर पुन्हा तुझं पिठाच्या गोळ्यात रूपांतर होईल आणि ते आपल्याला नकोय. शक्ती आली वाटतं. मी निघतो. काळजी घे. पाण्याच्या थेंबाला स्पर्श करायचा नाही. अटक मटक सटक. तुझ्यासाठी ॲपल आणलं होतं. तू जेवण नाही केलंस ना? काही खाल्लंही नाहीयेस. अशी उपाशी नको झोपूस. मोहिनी, तू कोणाशी बोलत होतीस का? मी कोणाशी बोलत नव्हते. ॲक्च्युली मला मॉम डॅडची खूप आठवण येते, म्हणून मी त्यांच्या फोटोशी गप्पा मारत बसले होते. आज जरा कमीच जेवलं नाही.